हॅलो, थँक्यू सर. खरोखरच ज्यांनी मोठ्या मनाने आम्हाला दोघांनाही ते समालोचन एकत्रित करण्याची संधी दिली त्या रोशन संते सरांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग पर्व 6वे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमिटी असेल, संपूर्ण आयोजक मंडळी, संपूर्ण देणगीदार, संघ मालक, सर्व खेळाडू, सर्व कर्णधार, सर्व प्रेक्षक वर्ग, पंच, तसेच लाईव्ह ची टीम आणि समालोचक, खरोखरच शेवट कसा असावा तो गोड असावा सर. आणि खरोखरच गणेश सर तुमच्या मतास मी सहमत आहे. कार्यक्रम कोणता किती चांगला आपण दिमागदार केला, जर शेवट त्याचा गोड नसेल तर कोणत्याही कार्यक्रमात तितकीच रुची आपणास मिळत नाही, हेही मी या क्षणाला आवर्जून सांगू इच्छितो. हो सर, मैदानाच्या बाहेर बसा. समोर लाल टी शर्टचे जे आपले खेळाडू आहेत सह्याद्रीचे, थोडं बाउंड्रीच्या बाहेर बसा, तिथे अडथळा नाही, कारण महत्वाची मॅच आहे. प्रकाश लाड आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. आणि ही स्पर्धा आता यशस्वी टप्प्यावरती आणि अतिशय शिस्त, कुठल्याही प्रकारचं गोंधळ नाही, गडबड नाही, शांत आणि शिस्तबद्ध असं आयोजन, नीट नेटकं नेत्रदीपक असं आयोजन सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री लीग पर्व 6वेच आयोजन आपण पाहिलंय. राज सर, मी प्रथमच ह्या स्पर्धेला उपस्थित आहे. तुम्ही तर घरचेच आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल सर. जाऊया मैदानामध्ये सर. पहिल्या चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूचं सांगता होते. राजू नारकर याच्या माध्यमातून दोन बलाढ्य संघामध्ये फायनलचा सामना आता पाहायला मिळतोय आपणास. आतापर्यंत आपण पाहत आलोय, ज्यांनी उंचांक गाठणारी अशी धावसंख्या उभारली त्यांनी मात्र यशाचं पर्व कायम सुकर, रस्ता मात्र सुकर ठेवलेला आहे आताच्या या क्षणापर्यंत. खरोखरच आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते. राजू नारकर च्या माध्यमातून निर्धाव चेंडूंची सांगता होते. सर 2 चेंडू तर निर्धाव आलेत, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या षटकावरतीच प्रहार हल्ले करायचे असतात, पण तिथे निर्धाव 2 चेंडू आलेत सर. काय बोलाल? खरोखरच केसरकर सर, पॉवर प्ले मध्ये जर आपण धावा योगदान मोलाचं देत गेलो तर आपणास पुढेही कुठे कमी वासत नाही. पॉवर प्लेचं मुख्य षटक असतं आणि ते हाताळताना गोलंदाजी तितकाच तोलामोलाचा असावा लागतो आणि त्याच्यावरती प्रहार करण्यासाठी फलंदाजी तितका चांगला असावा लागतं असं म्हणेल मी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. एका धावेने मात्र संघाचा धाव फलक पुढे जाईल. संघाची धाव संख्या होती ती 2. चांगलं सुंदर असं षटक हाताळताना पाहायला मिळतं राजू नारकर. खरोखरच हा सामना ह्या अगोदरच्या सामन्यादरम्यान विजयी झाल्यानंतर कोटकर बॉईज संघाचं खरोखरच कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. राजूच्या शैलीतून पाहायला मिळतंय. राजू असेल, प्रेम कस्तुरे असेल, बंटी केळसकर असेल, आदी मंडळी, त्याचबरोबर त्यांचा युवा गोलंदाज करण केसरकर असेल. आणि आता चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. नंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8. प्रहार आक्रमकतेचा कसा असायला हवा याचं उत्तम उदाहरण या
चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं संग्रामाच्या बॅट मधून चेंडू सीमारेषे पार षटकार आणि 6 धाव्याने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 8. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय एशियल पर्व 6चा हा भव्य दिव्य फायनलचा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय आपणास. कोटकर बॉईज वर्सेस गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडीच्या दरम्यान. आणि खरोखरच आपण पहिल्या सत्रापासून पाहत आलोय पंचांचं मात्र स्वर चेंडू घोषित वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. आणि आपण पहिल्या सामन्यापासून पाहत आलोय की गुंडा स्पोर्टने आपलं या स्पर्धेमध्ये वर्चस्व कायम ठेवलंय. हॅलो सन्माननीय अध्यक्ष साहेब माईकशी संपर्क साधा. सन्माननीय अंकितजी माने अध्यक्ष साहेब आपण माईकशी संपर्क साधा. चांगली आकर्षक करणारी अशी मोहक गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम कस्तुरे याच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेटच्या कॉम्बिनेशन मध्ये 1 धाव घेण्यात मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 10. खरोखरच डीप कव्हरला तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संग्रामला मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली आकर्षक करणारी अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम कस्तुरे याच्या माध्यमातून. पण पाहायचं आहे कोण होणार एससीएल पर्व 6चा विनर. आणि चेंडूला फिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. आपल्या संघाला योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी कायम पॉझिटिव्ह थिंक ठेवून मैदानात उतरलेला आहे स्ट्रायकर फलंदाज परशु. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक जवळजवळ 8 धावांचं हाताळलं होतं. दुसऱ्या षटकात आतापर्यंत जवळजवळ चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 16. आकर्षक करणारी अशी गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय कोटकर बॉईज संघाकडून. आणि तितकीच क्षेत्ररक्षणाची साथ ही संतोष गोसाळकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 18. आणि संघासाठीच तिसरं षटक हाताळतोय तो स्वयं संगनायक बंटी केळसकर. पाहायचं आहे दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी मात्र तितकीच चांगली केली. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, फक्त 8 धावा दिल्या. दुसरं षटक हाताळलं प्रेम याने, त्याने फक्त 10 धावा दिल्यात. फायनलच्या क्षणाला खरोखरच असा रन मशीनला रोख लावण्याची कामगिरी गोलंदाज मात्र रफ्तार करताना पाहायला मिळतंय. चूक होणे नाही. चेंडू गेला सीमारेषे पार चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 22, बिनबाद 22. खरोखरच एशियल पर्व 6चं सत्र आपण गेले 2 दिवस या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहतोय.
चांगली लौकिकतेची खेळी सर्व संघांच्याकडून पाहायला मिळाली. चूक होणे नाही आणि आता मात्र परशुला माघारी परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. परशुराम मात्र वैयक्तिक 10 धावावरती बाद होतोय. पाहायचंय तुषार भोसले शेवटच्या क्षणाला आपल्या संघासाठी सांघिक कामगिरी करेल का? तुषार भोसले आणि संग्राम गुरके रणमशीन अजूनही विकेटवर आहे, परंतु अजून काही सूर गवसला नाही असं तुर्तास चित्र आपणास पाहायला मिळतंय. चूक मात्र होत नाही, विकेट जाते. तुषार माघारी परततोय. विजय भातडे खरोखरच विजयाच्या दिशेने संघासाठी लागणारे विजयी खेळी त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली होती. म्हणून आता या क्षणाला कोटकर वाईज आपणाला फायनलच्या रूपात खेळताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना कोटकर वाईज वर्सेस गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी दरम्यान. खरोखर ऐनवाडी संघाला त्यांच्या गावातील ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी यांनी आवर्जून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती त्यांची उपस्थिती लाभते. खरोखरच आयोजन संयोजनाच्या वतीने आम्ही आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच आपण पाहिलं आतापर्यंत स्पर्धेमध्ये वर्चस्व ठेवलं होतं ते गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी संघाने, परंतु आता फलंदाजीला मात्र सुरुंग लावण्याची कामगिरी, धावा रोख मशीन रण मशीनला रोखण्याची कामगिरी केली ती कोटकर व्हाईसचे गोलंदाज प्रेम असेल, राजू असेल, बंटी आता स्वयं गोलंदाजी ट्रॅकवर आहे. चांगल्या काटक ध्येयदृष्टीचा खेळाडू राजू नारकर आपल्या संघासाठी जीवाचं रान करताना पाहायला मिळतोय. पण खरोखरच या सत्रा दरम्यान आपण पाहिलं तर प्रेम कस्तुरेचंही तितकंच सांघिक खेळ आपल्या संघासाठी मोलाचा ठरलेला आहे या स्पर्धेदरम्यान. हेही या क्षणाला मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि आता पाहायचंय चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी संघाची धावसंख्या होते ती 27, 1 लॉस 27. अजूनही शेवटचं षटक आता हाताळतोय तो. खरोखरच मी सुदेश पाटील कुठे असेल तर त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सुदेश पाटील चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. ते मात्र युवराज आणि संग्रामच्या माध्यमातून एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28, 1 लॉस 28. संघासाठीचं शेवटचं षटक प्रगतीपदावरती हाताळतोय तो करण. आणि आता मात्र चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. डीजे
फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. मोठ्या विकेटचं पतन होतंय. संग्राम माघारी परततोय. चपळाई कुठे कामी नाही आली. आणि आता संग्राम याची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय पाटील. पाहायचं अक्षयची आक्रमकता शेवटच्या क्षणाला आपल्या संघाला किती कामी येईल. चांगलं आकर्षित करणारी गोलंदाजी करण केसरकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 36. खरोखरच हक्काच्या व्यासपीठावरती हुकूमत गाजवणारी तरुण पिढी मात्र या सह्याद्री लीग मध्ये आज आपणास पाहायला मिळाली. चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. चौकार. संघाची धावसंख्या होते ती 4 पुढे जाईल. 2 2 बाद 40. मोक्याच्या क्षणाला संघासाठीच लागणार आपलं योगदान काय पूरक ठरतं ते सामना संपल्यानंतरच कळतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक मात्र स्थिरावलंय. वाईट. पंचांनी आत्ताचा स्कोर सांगा. वाईट +1 22. धन्यवाद. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र सुस्थितीत जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या होते ती 42. शेवटचं षटक प्रगतीपथावरती हाताळतोय तो किरण केसरकर. शेवटच्या क्षणाला मी माझ्या संघाला, माझ्या संघासाठीच माझं किती मोठं भाग्य असेल, मी किती कामी येईल याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आणि आता संघासाठीच्या 2 धावांचा मुनाफा असेल. गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी संघाला 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 44 आणि जिंकण्यासाठी कोटकर बॉईज संघाला 4 षटकात माफक 45 धावांचं आव्हान दिलंय ते गुंडास्फोटने. मी गुंडास्फोटला विनंती करतो की आपलंही क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. शेवटच्या क्षणाला कोणताही व्यत्यय येऊ नये याचं तुम्हीही मोलाचं सहकार्य करा. जरा त्वरा करा संग्राम प्लीज. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि मी कोटकर बॉईज संघालाही विनंती करेल आपणही आपलं दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा. 6:19 ला सेकंड हाफचा पहिला चेंडू पडेल हे तुम्ही नोटेट करा. आपण सामन्याच्या पूर्वार्धापासून सर्वांना सूचित करत आलोय. टाइमर आणि नियमावलीमध्ये कुणालाच कन्सिडर केलं जाणार नाही. सहा 19 ला सेकंड हाफचा पहिला चेंडू पडेल.
6-18 झालेत क्षेत्ररक्षणाची. तुरंत सांभाळा दोन्ही फलंदाज, लवकर जा तुम्ही. फायनलचा बिग ऑन बिग ब्लास्ट सामना पाहतोय आपण. कोटकर बॉईज वर्सेस गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी संघादरम्यान. कोण होणार एससीएल पर्व 6 चा मानकरी? थोड्याच वेळात, थोड्या क्षणात पंचांना विनंती करतो. 6:19 झालेले आहेत. स्टार्ट ऑन दी टाइमर and start on the game. फायनलचा बिग ब्लास्ट सामना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहायचंय कोण होणार एससीएल 2024 पर्व 6 चा मानकरी. थोड्याच वेळात चांगला गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय सागर सुतारच्या माध्यमातून. खरोखरच या लीग मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्व प्रेक्षक रसिक असतील आणि सर्व खेळाडूंना आकर्षित करणारी मनमोहक अशी गोलंदाजी आपण पाहिली ती सागर सुतारच्या शैलीतून. संजय सुतार चांगली गोलंदाजीची नजाकत पेश करतोय संजय सुतार फ्रॉम ऐनवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना. चूक होणे नाही, चुकीला माफी नाही. राजूला माघारी परतावं लागतंय. संजय बात्रा आपल्या व्यूहरचनेत सक्सेस झाला आणि कोटकर बॉईज संघाच्या पहिल्या विकेटचं पतन होत आहे. तत्पूर्वी मी या लीग दरम्यान असणाऱ्या सर्व संघ मालकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजक आणि संयोजकांच्या वतीने आपणास पुकार दिला जातोय. सर्व संघ मालकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मिसफिल्ड, मिस कम्युनिकेशनचा पूरक फायदा मात्र करणाऱ्या संघाला मात्र पूरक ठरला आणि या संघासाठी मात्र 2 धावांचा मुनाफा असेल. 2 धावेने संघाचा धावफलक श्री गणेश होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोटकर बॉईजची धाव संख्या होते ती 1 लॉस 2. मोक्याच्या क्षणाला घातक प्रहारी गोलंदाजी पाहायला मिळाली. ती संजय सुतार स्वयं संघ मालक म्हणून भूमिका निभावताना एक खेळाडू म्हणून खरोखरच त्याच्या सांघिक खेळाचं कौतुक करावं तितकं कमीच. एक संघ मालक म्हणून कुठेतरी दबावाचं ओझं न घेता मी माझ्या सांघिक खेळावरती कायम प्रेरित राहील याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर संजय सुतार फ्रॉम ऐनवाडी गुंडा स्पोर्ट्स.
चांगलं रन बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मात्र पूरक कामगिरी करताना कुठेतरी अडचण निर्माण झाली. 2 धावा घेण्यात मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 1+4. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पियुष पाटील याच्या रूपाने या अगोदरच्या सामन्या दरम्यान खरोखर आपल्या मूर्तिलहान कीर्तिमानचं एकदम सांघिक खेळाच्या माध्यमातून त्याने आकर्षित केलं होतं सर्वांना. आणि आताही तितकंच क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेतून त्यानं मनमोहक असे क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1/6. आणि खरोखरच शेवटच्या क्षणाला मी माझ्या गोलंदाजाला 100% साथ देईल याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. गुंडा स्पोर्टचा तुषार भोसले आणि कोटकर बॉईजला मात्र बंटीच्या रूपानं दुसरा धक्का. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण कसं असावं. गोलंदाजाची परिकष्टा कामी कधी येते त्याला साजेशी साथ देतो क्षेत्ररक्षक, तेव्हाच तो पूरक गोलंदाज ठरतो. आणि या झेलसाठी भोसले घराण्याची शान आणबाण आणि ऐनवाडी गावचे सुपुत्र बबन भोसले यांच्या माध्यमातून या झेलसाठी कॅश 200 रुपयांचं पारितोषिक तुषारसाठी आलेलं आहे. खरोखरच चांगली आक्रमकतेची आणि खरोखरच त्याची जंप पाहून वाटलं होतं की बॅलन्स थोडा अनकन्व्हिनियन्स होईल, परंतु त्या बॅलन्सला कंट्रोल कसं करावं हे त्याने मोक्याच्या क्षणाला दाखवलं आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने रवाना व्हावं लागलं. आक्रमक अशी खरोखरच क्षेत्ररक्षकाची शैली पाहायला मिळते आणि गोलंदाज मात्र फरशू रफ्तार गोलंदाजी रडारवर. आता मात्र प्रेम कस्तुरे थांबणे नाही, परंतु त्याला मात्र काही क्षेत्ररक्षकाने साजेशी साथ दिली नाही, परंतु 1 धाव घेण्यात मात्र प्रेम यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2/8. 2/8. मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा, विराजमान व्हा. वारंवार आपणास पुकार देऊ इच्छितो. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9. पहा या सामन्याचा मुख्य प्राणी किती आनंदमय आस्वाद घेत आहेत. क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून ग्राउंड कव्हर कसं करावं हे मात्र संग्राम कडून शिकावं हेही या क्षणाला मी सांगू शकतो. आणि आत्ताच आगमन होत आहे दिलदर्या समंदर दिलदास म्हात्रे यांचं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 11. 2/11. आणि आता 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल कोटकर बॉईज संघाला जिंकण्यासाठी. मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. पाहायचंय चंदू आपल्या संघासाठी तारक ची भूमिका निभावेल का.
आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. चार धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 15. माननीय श्री कलंदर मोहम्मद खुरेशी उर्फ समीर भाई आणि हनीफ पणाळकर सर, आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं, विराजमान व्हा आणि आपल्या सोबत आलेले सर्व स्नेही आपण घेऊन या मुख्य व्यासपीठावर. आणि अशरफ भाईजान आपकोही व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करू इच्छितो. आतापर्यंत 9 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित आपणा 7 मिनिटांच्या खेळा सामना खेळवायचा, अन्यथा मुख्य 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडूची पेनल्टी स्वरूप आपण प्रथम सामन्यापासून सर्वांना देत आलेलो आहे. प्रेम कस्तुरे मात्र खरोखरच आपल्या संघासाठीच लागणार 100% श्रेय देण्यासाठी सदैव तत्पर आहे कोटकर बॉईज साठी. सागर डाकरे, विकास बारसकर, आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. संग्राम कडून चूक होणे नाही, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय आणि आता मात्र आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक विकेट घेतली तर निलेश बराकडे आणि संजय हप्पे यांच्याकडून 501 501 चं पारितोषिक असेल. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे आणि आता मात्र चंदू मानकरी ठरू शकतो. आणि आत्ताच संग्रामनं झेल टिपला, त्यासाठी बबन भोसले साहेबांकडून 200 रुपयांचं कॅश पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. आपला खरोखरच विजयी सिलसिला कायम ठेवण्याचा गुंडास्फोट मात्र सदैव तत्पर असताना या क्षणाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आणखीन एका विकेटचं पतन होत आहे, परंतु पियुष पाटीलचं कौतुक करावं लागेल. त्याचा इपट्स पाहता खरोखरच त्याची क्षेत्ररक्षणाची शैली आपण पाहतोय गेले कित्येक सामने. आणि मी सकाळच्या सत्रापासून सांगत आलोय, संघाची धावसंख्या होते ती 19. आतापर्यंत 5 विकेटचं पतन झालंय. खरोखरच आकर्षित करणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती चंदू अप्पे यांच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट घेतली तर संजय अप्पे यांच्याकडून 1001 चं पारितोषिक असेल. पण ओव्हर षटक संपलेला आहे, मीही दिलगिरी व्यक्त करतो, माझंही लक्ष नव्हतं. नेक्स्ट टाइम. आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. संघाचं धावफलक 4 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 23 आणि अजूनही संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडू 22 धावा.
5-22चं समीकरण आहे. खरोखरच गुंडा स्फोटची विजयी शिलशिला आणि त्यांच्या खेळाडूंची एनर्जी पाहता खरोखरच संघ मालक बबन भोसले असतील, युवराज भोसले स्वयं आहेत, संजय सुतार आहे, खरोखरच आकर्षित झाले असतील आपल्या सर्व प्रतिनिधींवर. झेल गेला तरी चालेल, लहुईची व्यूहरचना. मी 3 धावा रोखण्यास मात्र समर्थ राहील, कारण आत्ताच्या क्षणाला विकेट्स महत्वाची नसून धावा खूप महत्वाच्या आहेत. हे विचार मात्र लहूच्या मनात कायम असतील. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 25. अजूनही 20 धावांची गरज असेल. 4 चेंडू 20 धावा. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये, आणि त्याला शक्यामध्ये परिवर्तन करतोय तो म्हणजे प्रेम कस्तुरे. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करू शकते कोटकर बॉईज, कारण प्रेम कस्तुरे नावाचं एक अस्त्र आणि त्यांच्या संघाचं शस्त्र अजूनही स्ट्राइक एंडला पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्राइकला येतो अमर केसरकर. प्रेमनं मात्र या लीग दरम्यान मनमुराद असा सांघिक खेळ केला. एक धाव घेण्यात यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. आणि आता मात्र कुठस थोडस महागडं आव्हान पाहायला मिळत आहे ते कोटकर बॉईज साठी. 2 चेंडू 15 धावा. पियुष पाटील साठी मात्र टाळ्या व्हायला हव्यात, कारण आकर्षित करणारे अशी त्याचं क्षेत्ररक्षणाची धुरा त्याने सांभाळली खरोखरच. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. आदरणीय कलंदर मोहम्मद खुरेशी सर अर्थात उर्फ समीरभाई. आणि या दरम्यान SCL पर्व 6चा मानकरी ठरलाय गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी. डीजे